नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली टीईटी परीक्षा झाली। टीईटी परीक्षेनंतर आपल्याला माहिती होते की आपले मार्क किती जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता होती। तर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हे पण पाहिलं की आपल्याला किती मार्क भेटणार आहे। मित्रांकडून, ऑनलाईन, यूट्यूबवर सगळीकडून पाहिलं की आपल्याला मार्क आता एवढे भेटणार। तर वेगवेगळ्या माध्यमातून पाहिल्याच्या नंतर आता आपल्याला जी प्रतीक्षा आहे की आपलं जी बोर्डाची आन्सर शीट कधी रिलीज होईल। आपल्याला आता माहितच आहे आपल्याला आता एवढे मार्क भेटणार, आपण पास होणार आहे, किंवा जे बाउंड्रीवर आहे 84-85 जे कॅटेगरी वाले विद्यार्थी आहेत किंवा 90-92 मार्क पडले जे जनरल मध्ये आहे, त्यांना एकच उत्सुकता आहे की बाबा प्रश्न किती याच्यातले बाद होणार, म्हणजे चुकीचे प्रश्न आहेत का याच्यात, आणि जर चुकीचे प्रश्न असल्यावर आम्हाला किती मार्क भेटणार आहे। ठीक आहे, कारण बोर्डाचा जो आता वेगवेगळ्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून ते मार्कशीट तर ठीक आहे आपण चेक केली, पण जी खरी मार्कशीट आहे किंवा आन्सर की आहे ती बोर्डाचीच राहणार आहे। तर बोर्डाची जी खरी आपल्याला आन्सर शीट आहे त्याची आपल्याला प्रतीक्षा आहे। तर आपल्याला माहिती आहे की 23 तारखेला आपला 23 नोव्हेंबरला आपला पेपर झाला, 23 नोव्हेंबर 2025। तर याच्यामध्ये जर तुम्ही 15 दिवस ऍड केले, 2 आठवडे ऍड केले, तर पुढचा आपला जो रविवार येतो तो रविवार येतो 30 नोव्हेंबरला। त्याच्यानंतरचा रविवार येतो 7 डिसेंबरचा येतो। आता हे 7 डिसेंबरच्या 2 दिवस आधी 2 दिवस नंतर, म्हणजे 2-3 दिवस आधी 2-3 दिवस नंतर आपला जो टीईटी काय करते, प्रायमरी काय करते, आपल्याला आन्सर की रिलीज करते। कधी ह्या 7 डिसेंबरच्या आधी, म्हणजे 7 डिसेंबरच्या आधी म्हणलं तर आपण 4 डिसेंबर पकडू, 3 दिवस 2 दिवस आधी मागे पुढे होते, पण आपण 3 दिवस पकडू, आणि ते 10 डिसेंबर म्हणजे आपला जी आन्सर की येणार आहे बोर्डाची पहिले, तर ती 4 डिसेंबर टू 10 डिसेंबर ह्यामध्ये येणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काही जर ऑब्जेक्शन्स वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन्स वगैरे घेऊ शकता। त्याच्यानंतर अजून एक बोर्ड आन्सर शीट रिलीज करते, त्याच्यानंतर मग आपला निकाल लागतो। ठीक आहे, अशा प्रकारे हे काय राहतं, आपलं आन्सर की कधी निघणार आहे ते पाहिलं। आता दुसरा आपला बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर मला 90 मार्क पडले, मी ओपन कॅटेगरीमध्ये एका विद्यार्थ्याचा होता, बाबा मला 90 पैकी 90 आहे, म्हणजे 90 आहे, 150 पैकी 90 मार्क आहे, आणि याच्यातले माझे 2 प्रश्न समजा बाद झालेले आहेत, 2 प्रश्न, आणि ते माझ्या याच्यानुसार मला बरोबर होते, पण ते बोर्डाच्या आयोगाच्या याच्यामध्ये बाद झालेले आहे। मग माझा स्कोर तो होईल 88 मार्क, मग उरले किती मार्क आपले 150 मार्क। 150 पैकी पहा, 150 न होता 2 मार्क कटले समजा, तर 148 मार्कापैकी मला 88 मार्क भेटणार आहे, आणि त्याच्यामध्ये मग हे चुकीचे 2 मार्क मिळणार आहेत का मला, म्हणजे माझा स्कोर 90 होणार आहे का, आणि मग मी पास होणार आहे का। तर विद्यार्थी मित्रांनो, जर अशी जर तुमची शक्यता असेल, 2 जर प्रश्न बाद झाले असेल, ठीक आहे, आणि ते तुमचे बरोबर किंवा चूक आले असेल, तर तुमची जी कट ऑफ असते हे 2 मार्क तुम्हाला नाही भेटत, एवढा हा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 2 मार्क तुम्हाला नाही भेटत। ठीक आहे, तुमचे मार्क होतात 88 मार्क, 87 मार्क, 89 मार्क किंवा 90 मार्क। असं पण होऊ शकते की तुमचे दोन्ही करेक्ट आहे नवीन बोर्डाच्या याच्यात। ठीक आहे, जे डाऊट आहे ते क्लिअर होईल, आणि तुम्हाला मग 148 पैकी तुम्हाला 55% किंवा त्याच्यापेक्षा जास्त हवे। दुसरा भरपूर जणांचा मला कमेंट येते की सर 83 मार्काला पास नाही, कारण मी 83 मार्काला तुम्हाला सांगितलं होतं 83 मार्काला पास असते कॅटेगरीवाल्याला, ओपनवाल्याचा तर प्रश्नच नाही, 90 मार्काला पास होतं। तर 83 नसून मला भरपूर जणांचा प्रश्न होता सर 83 नाही 82 मार्काला आहे, कमेंट बॉक्समध्ये भरपूर जण सांगतात सर 83 नाही 82 मार्काला। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर 150 मार्कापैकी एकही जर क्वेश्चन बाद नाही झाला तर 150 चे तुम्हाला 55% गुण घ्यावे लागतात। 55% होतात तुमचे 82.5। 55% तुम्हाला ग्रेस अर्ध्या मार्काचा पण भेटत नसतो, तर तुम्हाला 82.5 ला क्रॉस करायचं आहे। मग 82 मार्क हे 82.5 च्या जास्त आहे का नाही,
मग तुम्हाला किती कमीत कमी 83 मार्क तर घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे, नाही 82 मार्क घरी करू नका. आता इथे मी मार्क वाईज जर प्रश्न बाद झाले आणि तर कट ऑफ काय राहील ते मी सविस्तर इथे लिहून ठेवलं. 150 मार्काचा प्रश्न पेपर असेल, एकही प्रश्न बाद झाला नसेल तर तुम्हाला 55% लागतात. म्हणजे 82.5 मार्क लागतात तुम्हाला गुण. म्हणजे 82.5 म्हणलं तुम्हाला 83 गुण घ्यावं लागणार आहे. एक प्रश्न बाद झाला तर तुम्हाला 82 मार्क घ्यावे लागतील. एक प्रश्न बाद झाला तर आपली कट ऑफ म्हणजे आपल्याला मार्क लागणार आहे 81.95. त्याच्यानंतर प्रश्न 148 मार्क असले तर मग आपल्याला 81.44 म्हणजे कमीत कमी 81.4 पाहिजे. 81 मार्क घेतले म्हणजे 85% होत नसतं, ते 82. 147 ला 81 मार्क येईल. 146 जर प्रश्न असेल म्हणजे 4 प्रश्न बाद झाले असेल तर तुम्हाला 81 मार्क घ्यावे लागतील. आणि जर 5 प्रश्न बाद झाले असेल तर तुम्हाला 80 मार्क घ्यावे लागतील. ह्या पद्धतीने आपलं एकंदरीत किती प्रश्न बाद झाले काय नाही त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर एक प्रश्न भरपूर जोनाचा आहे. पहा, टीईटी परीक्षेमध्ये फक्त 2च प्रकारच्या कॅटेगरी असतात. कोणत्या राहतात? एक ओपन कॅटेगरी राहते आणि एक राहते आपली जनरल. ओपन आणि आपली कॅटेगरी, एक कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील. जे पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 83 मार्क हवे आणि जे पण बाकी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 90 मार्क आहे. फक्त या 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. ठीक आहे, आता तुम्ही भरपूर जोनाचे मेसेज येतात की सर SBC असलं तर काय होईल, OBC असलं तर काय होईल, NT असलं तर काय होईल, SC असलं तर काय बेनिफिट आहेत काय, ST असलं तर नाही. तर तुम्हाला सगळ्यांना किती मार्क घ्यायचे? 83 मार्क घ्यायचे. जे पण कॅटेगरीवाले विद्यार्थी आणि जे पण ओपनवाले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला 90% गुण 90 मार्क हवे. जे 55-60% आहेत. ओपनवाल्याला 60% आणि OBC वाल्याला तुम्हाला OBC किंवा कॅटेगरीवाल्याला 83%. तर इथं मी 60% तुम्ही जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी त्याच्यानुसार मी तुम्हाला लगेच लिहून देतो. तर ओपन कॅटेगरीसाठी जर क्वेश्चन जर बाद जर झाले, एक प्रश्न जर 150 ला तुम्हाला 90 मार्क घ्यावे लागतील. एक प्रश्न भाग जरी झाला तुमचा चुकीचा जरी निघाला तर तुम्हाला 90च मार्क घ्यावे लागणार. म्हणजे आपली अपेक्षा करेल की पेपरमध्ये क्वेश्चन चुकूच नाही. 2 प्रश्न बाद झाले तर 87. 3 प्रश्न बाद झाला तर 2 प्रश्न बाद झाले तर 89 घ्यावं लागणार. 3 जरी झाले तर 89 घ्यावं लागणार. कारण तुमचे 60% होतात 88.2. म्हणजे 88 घेऊन चालत नाही तर 88च्या पुढचा घ्यावा लागेल तुम्हाला. 146 जर म्हणजे 4 प्रश्न बाद झाले तर तुम्हाला 88 मार्क घ्यावे लागतील. 5 प्रश्न बाद झाले तर तुम्हाला 87 मार्क घ्यावे लागतील. ह्या प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन होत राहतं. ठीक आहे, आता पुढच्या एवढंच. काही नवीन अपडेट्स आले तर तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपले व्हिडिओ बाकी विद्यार्थ्यांपर्यंत पण शेअर करा. धन्यवाद.